असं होत नसतं, असं होत नाही आणि असं होत पण नसतं. कारण शेवटी कायदा आणि लोकशाही सगळ्यांसाठी, त्यामुळं असं कोणी काही उठवलं आणि करल असं होणार नाही. कारण आम्हालासुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलनं करण्याचा, आणि आम्ही तिथं आमरण उपोषण करतो आहे. कायदा सुव्यवस्था बिघडत नाही, कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे, परंतु ते म्हणतील तसं होणार नाही. त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार, कारण मराठी शांततेत आंदोलनं करायला चालले. आमरण उपोषण नाही करायचं तर मग काय करायचं? यांनी कधी कायदा सुव्यवस्था बिघडली? मराठ्यांनी जाहीर आवाहन केलं आणि मी सुद्धा केलं, तिथं सगळ्यांनी जायचं तर शांततेत जायचं आणि शांततेत बसायचं. तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाहीत करून देणार, मग हे लोकशाही नाही म्हणून घोषित करा. हे याचिका दाखल केली, कोण आहे त्यांच्या पाठीमागं असं वाटतंय का काही? नाही, हे कोण आहे हेच मला माहीत नाही, त्याच्यामुळं ज्याच्याबद्दलची अधिकृत माहितीच माहीत नाही, त्याबद्दल नाही सांगता येणार. परंतु एक जाहीरपणानं सांगतो, मराठी मुंबईत जाणार आहेत 100%. 20 जानेवारीला आंतरवाली सोडणार आहेत. मुंबईत मराठी जाणार, आरक्षणसुद्धा घेऊन येणार आणि आंदोलनसुद्धा करणार. आमरण उपोषण कोणीच रोखू शकत नाही, कारण लोकशाहीनं आम्हालासुद्धा अधिकार दिलेला आहे, आम्हालासुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता. हे आम्हाला कायद्यानंच अधिकार दिलेले, त्यामुळे कुणी किती उड्या हाणल्या तरी त्याच्या उड्या चिखलातच जाणार आहे. प्रकाश तायडे म्हटले कसं पाहताय? आणि तेच मैदान मागितले ओबीसी मेळाव्यासाठी, आणि त्यांना डुकरण बैल कोण नका घेऊन या म्हणलं, येवान म्हणा. त्यांना कोण नको आणू म्हणलं, त्याला घेऊन या म्हणा, काही अडचण नाही. आम्हाला काय अडचण, आम्हाला काय अडचण नाही. आम्ही आमच्या लढ्यावर ठाम आहेत. ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार. मुंबईला आम्ही 20 तारखेला जाणार आणि मुंबईच्या 2 मैदानावर 5-10 मैदान तेवढ्या आम्हाला लागणार, त्याच्यावर आम्ही बसणार आणि शांततेत बसणार. आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, कारण कायद्याची चौकट मोडून आम्ही काम करत नाहीत. कायदासुद्धा आमच्या बाजूने आहे आणि आमच्या बाजूनं शांततेत आंदोलन करणार नसेल तर मग ही लोकशाही नाही आहे. प्रकाश जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे ते सर्वांनी मान्य करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर जे आरक्षण आहे, आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी वेगळं ताट करावं असं देखील तुम्हाला? नाही, आंबेडकर साहेबांना माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कसं घ्यायचं. जे ओबीसी आरक्षणाचंच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना, वेगळं का? हां, आमच्या काही नोंदी सापडल्या नाहीत, काही नाहीच आहे, मग म्हणलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीनं म्हणताय द्या. तिथं आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख, मग आम्हाला तिथंच मिळणार ना. काही केलं तरी तिथंच मिळणार आणि आम्ही तेच घेणार आहेत. बरं, तुम्ही काल असं जाहीर केलं की नोंद सापडली असली तरी मला ते घ्यायचं नाही, मग हा लढाईच त्याचा असला तर तुम्ही का नाकारलं ते? अहो, ते काय समाजापेक्षा मोठा विषय आहे का माझ्यासाठी? समाजापेक्षा मोठा विषय आहे का? ती काय माझी निघाली म्हणजे मी काय का असं हे आहे का? सगळ्या गावकऱ्या गोरगरिबांचे निघाले तशी आमची गरिबाची निघाली. मला तर त्याचबद्दल आणखीन वेळ मिळाला नाही विचारायला, निघली का काढली का नेलंय का तेच गेलते याच्यात माहीत नाही. परंतु मी प्रामाणिकपणा सांगतो, माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ नाही घेणार. 123 गावच्या गावाभेटीचा दौरा जो आहे तो आजचा 5वा आणि शेवटचा दिवस आहे. कसा प्रतिसाद आहे आणि मुंबईच्या दिशेने अंदाजे किती लाख मराठे, किती कोटी मराठे जाऊ शकतात काय? 2.5-3 कोटी मराठे मुंबईकडे जाणार आहेत. सुरुवातीला जरी थोडे असले तरी मुक्कामाच्या हिशोबानं पुढं सहभागी होत चालणार आहेत की ज्याच्या त्याच्या हिशोबानं. लोक तुम्ही जसं जवळ येईल तुम्हाला 2.5 ते 3 कोटी आकडा क्रॉस केलेला दिसेल. हे शब्द आहे माझा तुम्हाला. कारण आणि गोदापट्ट्यातले जे दौरे सुरू आहेत माझं इकडे येणं झालं नव्हतं महाराष्ट्रात गेल्यामुळं, त्यामुळे इथल्या लोकांचे आशीर्वाद घेणं बी गरजेचं होतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या मायबापाचा आशीर्वाद घेतला समाजाचा, म्हणून इकडं आलो. इकडचा प्रतिसाद असा आहे की माणूस शेतात बी नाही, घरी पण नाही आहे आणि माणसं ड्युट्याला सुद्धा गेले नाहीत. ज्या गावात कार्यक्रम आहे त्या गावात त्याच्या लोकसंख्येप्रमाणे 100% गाव हजर आहे आणि 100% मराठी एका ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी सगळे मुंबईकडे निघणार आहेत. धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की या मराठा कसं बघता त्यांच्याकडे, ते प्रत्येक वेळेस वारंवार तशाच पद्धतीने सांगता की कोणीतरी हँडल करतंय, ते कोणीतरी चालवतं, असं त्यांचा वारंवार आरोप आहे. मग बरोबर आहे त्यांचं. या आंदोलनाचं माग आहेत ना गोरगरीब मराठा समाज. कारण इथं जर दुसरा कोणी असता ना
मागच आंदोलन मोड असतं, मागच. कारण ज्याचं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसावं लागतं आणि कानाला धरलं कुठं लागतं. इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे इथं सुट्टी नाही. इथं गोरगरिबांनी आंदोलन चालवलं आणि त्यांची ताकद पाठीशी म्हणून हे आंदोलन मोडत नाही, मॅनेज होत नाही. हे न्याय घेतल्याशिवाय हटत नाही. यांना आरक्षण सोडून दुसरं काहीच कळत नाही. याचबरोबर माझी सर्व चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे मराठा समाजाला की आपलं जसं सभेला ठरलं होतं तसंच यावेळी सई मुंबईच्या बाबत ठरलेलं आहे की पैसे कुणीही जमा करायचे नाही. आपण आपलेच गावात पहिल्यांदा जे पैसे जमा केले होते गोरगरिबाकडून आपल्याला जे मुंबईला लागते तेवढेच आपण आपलेच जमा करायचे, कोणाकडून घ्यायचे नाही. जर कोणी घेतले असले किंवा कोणी दिले असले तर त्या देणाऱ्या माणसाने त्याचे पैसे माघारी घ्यावेत. आमच्याकडून कोणालाही आव्हान करण्यात आलेलं नाही की पैसे द्या म्हणून. अजिबात पैसे कोणी जमा करायचे नाही, कारण हे आंदोलन पैसे कमवण्यासाठी नाही तर गोरगरिबाला न्याय देण्यासाठी. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा, परत माझ्या नावाने बॉम्ब लायचं नाही, देणाऱ्याने त्याचे पैसे माघारी घ्यायचे, नाही तर माझ्यापुढे उभा बी राहायचं नाही डबल. धन्यवाद.